विद्यार्थी आणि पालकांनो लक्ष द्या। केजे सोमय्या सीनियर अँड केबी रोहमारे ज्युनियर कॉलेज कोपरगाव येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी कला, वाणिज्य आणि विज्ञान तसेच BSc कम्प्युटर सायन्स, AI अँड ML आणि डेटा सायन्स, BCA सायन्स, BCom CA प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। सर्व कोर्सेससाठी 100% शासकीय स्कॉलरशिप, ट्रेनिंग अँड प्लेसमेंटची 100% हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व पोलीस आर्मी भरती पूर्व प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध। 11वी प्रवेश प्रक्रिया ही सुरू, जागा मर्यादित, तर आजच आपला प्रवेश निश्चित करा। संपर्क KJS कॉलेज कोपरगाव, संपर्क क्रमांक 82 82 82 45 88। इराण अमेरिका इस्रायल युद्धाचा परिणाम संपूर्ण जगामध्ये झालेला आहे। विशेषतः आपण जर बघितलं तर क्रूड ऑइलच्या किमती हे वाढल्यामुळे आपल्या देशामध्ये परकीय चलन वाचवण्यासाठी आणि ज्या पद्धतीने आपल्या रुपयाचं मूल्य जे आहे तर घसरत आहे, त्यामुळे परकीय चलन वाचवणं गरजेचं आहे। त्यामुळे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना आवाहन केलं की पेट्रोल डिझेल कमी वापरा, त्याचबरोबर सोने खरेदी सध्या तरी टाळा, अशा प्रकारचे त्यांनी आवाहन केलेले आहे। आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सध्या जर परिस्थिती आपण पाहिली तर लोकांनी पेट्रोल डिझेलचे जे आता आज किमती वाढलेल्या आहेत, 3-3.25 रुपयांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढलेल्या आहेत। त्यानंतर लोकांनी एकच जे आहे तर अतिरिक्त साठा याचं सुरू केलेला आहे आणि अनेक पेट्रोल पंपावरती सध्या डिझेलचा तुटवडा निर्माण झालेला आहे। आपण कोपरगाव शहरातील पेट्रोल पंपावरती आहोत आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर आता डिझेल जे आहे तर राहिलेलं नाही, फक्त या ठिकाणी पेट्रोल विक्री केली जाते आहे। आपण पाहिलं तर लोकांनी अतिरिक्त डिझेलचा साठा केलेला आहे आणि त्यामुळे अनेक पंपांवरती डिझेलचा तुटवडा निर्माण झालेला आहे। पेट्रोल पंपावरती पेट्रोल सध्या सुरळीत आहे, परंतु पेट्रोल भरण्यासाठी देखील नागरिक जे आहे तर या ठिकाणी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळते। अनेक ठिकाणी 2 पेट्रोल पंपावरती आपण परिस्थिती पाहिली, मोठी गर्दी होती। एका पेट्रोल पंपावरती तर पेट्रोल आणि डिझेल दोन्ही संपलेले आहे, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आपल्यासोबत व्यवस्थापक आहे या पेट्रोल पंपाचे, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। जाधव साहेब काय सांगाल, काय परिस्थिती आहे सकाळपासून? डिझेल आता तुटवडा निर्माण झालेला आहे। तुटवडा झालेला आहे असं म्हणण्यापेक्षा आहे ना, काय होतं, ज्यावेळेला आमच्याकडे गाडी खाली होताना दिसते पब्लिकला, या शेजारून आपल्याकडे महामार्ग जातो आहे, या महामार्गावरून जाणाऱ्या लॉंग टूरच्या ज्या गाड्या आहेत, मोठमोठ्या व्यापारी गाड्या आहेत, यांना जर कधी इथं आपण डिझेल घेऊन बसलेलं असं किंवा दिसतं ना, त्यावेळेला ते साहजिकच वळतात आणि इकडं वळाल्यानंतर आपण त्यांना नाही म्हणू शकत नाही, ते 100-50 लिटर घेणारच असे करत असताना असे रांगावर प्रत्येक व्हेकल थांबत जातं आणि इथं नंबराने ते घेतच राहतात। त्यांना आम्ही नाही म्हणू शकत नाही आणि त्याच्यावर त्यांना आम्ही उपाय विचारू शकत नाही। त्यांना कुठे डिझेल घेतलं, कुठे घेणार आहे असं मग विचारू शकत नाही। ते फक्त म्हणते आम्हाला 100 लिटर टाका, आम्हाला 50 लिटर टाका आणि नंबर पण घेतच राहतात, आम्ही द्यावाच लागतं। याप्रमाणे आपोआपच सर्वीकडे अशी गर्दी होऊन गेलेली की आमच्या पंपावर सकाळपासून तर दुपारी साधारण 3 वाजेपर्यंत पंपावर व्हेकल घुसायला सुद्धा जागा राहिली, इतकं फुल गर्दी झाली होती आणि बहुतेक जास्तीत जास्त 80% लोक डिझेल घ्यायला झालेले होते। त्यामध्ये ड्रमवाले होते, मोठमोठ्या ट्रका होत्या, 4 व्हीलर होते आणि मग कोणाला नाही म्हणणार आहे। आणि आम्हाला जसं नियम घालून दिलेलं आहे की बा 50 लिटर 100 लिटरच्या पलीकडे कोणाला द्यायचं नाही, त्याप्रमाणेच आम्ही वाटलं, तरी आम्हाला शिल्लक राहिलेलं नाही साठा। दुपारपर्यंत पाहिलं तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना आवाहन केलं की पेट्रोल डिझेलचा तुम्ही कमी वापर करा, परंतु काही लोकांनी याचा गैरअर्थ घेतला, पेट्रोलचा तुटवडा निर्माण होईल अशी परिस्थिती आहे का तुटवड्याची? हा, तशी लोकांच्या मनामध्ये घाबरट निर्माण झालेली आहे। लोकांना काय वाटतं बाबा याचा तुटवडा जाणवणार आहे, त्याच्यापेक्षा आपण ड्रम करून आपण भरून ठेवलेलं पाहिजे, म्हणून ते ड्रमवाले गेले की त्याच्यामुळे वाढलेले आमच्याकडे असे साहजिकच आहे। प्रत्येक पेट्रोल पंपावर ड्रमवाले पण असतात, त्याचे शेतकरी बी आहे, गरजेची कामं चालू असतात। आता पेट्रोल पंपावरती बाटल्यांमध्ये किंवा ड्रम मध्ये पेट्रोल देऊ नये असं आदेश काढण्यात आलेला आहे। पेट्रोल आम्ही बाटलीमध्ये देणं बंद केलेलं आहे, कारण तो आदेश आहे, तो साधारण कलेक्टरचा आदेश आहे, तो आपल्या शिरसंध्याने, त्याच्यामुळे तो पाळावाच लागतो। आम्ही पेट्रोल बरेचसे गिऱ्हाईक येतात, व्हेकलमध्ये बी टाकतात आणि बाटल्या बी घेऊन येतात, आम्ही बाटल्या त्यांना रिफ्यूज केलेल्या आहे, बाटल्यामध्ये आम्ही देतच नाही। आणि पुढची काय परिस्थिती असेल, डिझेल पुन्हा या ठिकाणी तुमच्या पंपावरती कधी उपलब्ध होईल आणि पेट्रोलची काय परिस्थिती आहे सध्या आहे ना, पुरवठा व्यवस्थित चालू आहे, फार तर 2 तास किंवा एखाद्या दिवसाने उशिरा होऊ शकतो, परंतु प्रत्येकाला पुरवठा चालू आहे। हे पण आम्हाला दिसतं, आमच्या बी गाड्या फार तर उशिरा का व्हायना 2-5 तासांनी उशिरा का व्हायना येतात किंवा दुसऱ्या दिवशी येतात, पण आम्हाला पण पुरवठा होतो, मग गाड्या पण येताना दिसत आहे, टँकर पण येताना दिसत आहे, परंतु ही घाबराट जनतेनेच करून घेतलेली आहे। याच्यामुळे सप्लाय व्यवस्थित चालू आहे, पण घाबराट स्वतः जनतेने करून घेतलेली। नक्कीच आपण जर बघितलं तर एक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, फक्त कोणीतरी अफवा पसरवली की पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण होईल आणि त्याच्यानंतर लोकांनी अतिरिक्त साठा करण्यास सुरुवात केली आणि अशा पद्धतीने अनेक पेट्रोल पंपांवरती डिझेलचा तुटवडा तर निर्माण झालेलाच आहे, काही पेट्रोल पंपावरती पेट्रोलचा सुद्धा तुटवडा निर्माण झालेला आहे। आपण सध्या पाहू शकतो या ठिकाणी साईबाबा कॉर्नरच्या पेट्रोल पंपावरती आहे, भारत पेट्रोल पंपचा पेट्रोलियमचा पेट्रोल पंप आहे हा, आणि या ठिकाणी एकदम व्यवस्थित सगळं सुरळीत चालू आहे। मी कॅमेरामॅनला सांगेल की ही सगळे दृश्य जे आहे तर आमच्या दर्शकांपर्यंत पोहोचवावी।
की कशा पद्धतीने आता सध्या तरी पेट्रोलचा पुरवठा ही सुरळीत सुरू आहे. फक्त अतिरिक्त साठा नागरिकांनी करू नये, अन्यथा पुन्हा जे आहे तर डिझेलप्रमाणेच पेट्रोलचा तुकडा सुद्धा या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. ही परिस्थिती आपण सध्या पाहतोय की या ठिकाणी गर्दी देखील नाहीये आणि अतिशय सुरळीतपणे पेट्रोलचा या ठिकाणी पुरवठा नागरिकांना, वाहन चालकांना केला जातोय. ज्या पद्धतीने लोकांनी डिझेलचा अतिरिक्त साठा करून ठेवला आहे त्यामुळे डिझेलचा तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यामुळे आता नागरिकांनी पेट्रोलचा अतिरिक्त साठा करू नये, नाहीतर डिझेलसारखीच परिस्थिती या ठिकाणी उद्भवू शकते. त्यामुळे नागरिकांनी जे आहे तर अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अतिरिक्त साठा करू नये असंच आवाहन या ठिकाणी या निमित्ताने करण्यात येतो आहे. कॅमेरा पर्सन अनिलसह मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.